इथे एक फणस आहे, पाठीमागं फणस आहे, डोक्यावरती फणस पाशी बघू शकता. खूप वरती आहे, हवा नाही आहे, पण गरम खूप होते. इज्जतीत खाली पोचवतो वांजर, तसा थोडासा कच्चा आहे. आणि हे दोन फणस म्हणजे हे बघा, एकूण आपण आता घेतलेला आहे, पिकलेला आहे तो पण. दिसला का? हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी अजय बांडे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण फणसा झाडापाशी आलो, कारण की आज आपण फणस तोडणार आहे. तुम्हाला मी फणसा झाड दाखवतो आणि फणस पण दाखवतो. चला. तर मित्रांनो बघू शकता, हे आहे फणस, बघू शकता किती मोठं आहे, आणि हे ते फणसाचं झाड. वरती फणस बघू शकता तुम्ही. हे काय काय हे बघा, हे फणस. फणस कमी आहेत आता, म्हणजे मागाशी तोडून नेलेत. तर बघूया, 2-3 आहेत, म्हणजे 2-3 नाही, 4-5 आहेत. जाऊन तुम्हाला मी दाखवतो तोडून. चला बघूया आपण. तुम्हाला मी दाखवतो. बघा, हा कोयता आहे, हे फणस आहे. हे नाही, आता वरती जाऊ आपण फणस झाडावर. 5-6 फणस आहेत तिथं, ते तोडूया. चला. तर मित्रांनो, आता आपण वरती चढतोय. बघा, हातात कोयता आहे, तिथं मोबाईल आहे, तरी चढतोय. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे फणस आहे. इथे इथे एक फणस आहे, तिकडे एक फणस आहे, इकडे एक फणस आहे. बघा, हा एक फणस आहे. तिकडे वरती फणसच फणस आहेत. हे बघा, आपल्याला इकडे वरती जायचं आहे. एवढ्या वरती जायचं कसं? बघा, इकडे पण आहे. हे बघा, इकडे वरती जायचं आपल्याला, इकडे वरती. आणि एकदम सरळ आहे, सरळ, असं नाही का वाकडं, तिकडे एकदम सरळ आहे. बघू, आता मोबाईल घेऊन जायचं आहे. बघू, जमल तसं जातो मी. चला. तर मित्रांनो, आपण वरती आलो आहे. हे बघू शकता, हा एक फणस आहे, इकडे एक फणस आहे वरती. हा बघा, माझ्या पाठीमागं आहे, बघू शकता. हे बघा, इथे एक फणस आहे, पाठीमागं फणस आहे, डोक्यावरती फणस आहेत. हां, आता वरती माझा भाऊ पण येतोय. हां, त्याला पण यायचं, बोललं तू पण ये, मला पण मदत होईल. बघा, कोयता इथं अटकवला आहे. बघा, त्याला पण बोलवतो. तर मित्रांनो, आपण एक काम करू, आपण पण वरती जाऊ. काय वरती तो बोलतो ये तू पण, जो पाहिजे तो घेऊ. म्हणजे आधी आपण वरती जाऊन बघू कुठले कुठले चांगले मोठे आहेत. जे चांगले असतील किंवा मोठे असतील आपण ते काढून घेऊ. चला ये बाबा, ये वरती ये. बघा, येतोय वरती, आरामात आहे. तुम्हाला दिसायला छोटं दिसतं असलं हे झाड, खूप मोठं आहे. बघा, त्याच्या हातापाशी हा फणस भेटला. हा बघा, येतं एक फणस आहे. कसं वाटलं शेट? ओके. मला दिसायला एवढं सोपं नाही झाडं चढला. आरामात चढ, काय नाही आपल्याला. आला आला माझा भाऊ आला वरती. बघा, इथं पण फणस. मला फणस दाखवतो जवळून कासरीच्या झाडावर. हे टेक्चर बघा कसे आहेत. काय आता विचारतो कुठले काढायचे. आला का? सॉरी. ओके, एवढाच वरती. इकडून नाही, हे काय इकडे पकडायला आहे. हा, अरे मजबूत आहे बाई, फणसाचं झाड आहे ते, का जांभळाचं नाही, मजबूत असतं बाई ते. फणस 3-4 किलोचे असतात. हां, मग
ते जर एका फांदीला एवढंसं लटकू शकतो तू का नाही 60-70 किलोचं राहू शकत. तर मित्रांनो आता आपण आलो वरती फणसाच्या पाशी. बघू शकता खूप वरती आहे, हवा नाही आहे पण गरम खूप होते. हां वरती आलं तरी भीती पण वाटते. हे बघा फणस. आता याला आपण तोडूया. बघा बघू शकता याने एक फणस वरतून तोडून आणलेलं आहे. हां थांबा बघा किती मोठा आहे तो. बघा एवढा मोठा फणस आहे. कोयत्याने तोडला, हाताने तोडला, जागा नाही भेटली मला तोडायला. एक आता मी याला देतो, पकड. अबे तो काय बॉल आहे काय, पकड. थांब एक मिनिट. तर मित्रांनो फणस तोडून झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा फणस. हां हे बघा किती माझ्या तोंडापेक्षा मोठं आहे फणस. तरी किती किलोचा असेल, एक मिनटं, 5-1 किलोचा असेल, 4-5 तरी किलो आरामात आहे. आता हा फणस मी माझ्या भावाकडे देतो. हे बघा घे भाऊ फणस पकड. त्याच्याकडे फणस देतो. तसा इथून वरतून तरी फेकला ना तरी काय होणार नाही त्याला. हां थांब सोडू का. नाही बघा याच्यात फणस दिला मी. दाखव इकडं. हा बघा फणस दिसला का. हां आता माझ्या अजून डोळ्यासमोर आहे. हे बघा हा एक आहे, डोक्याच्या वर आहे. हां आता हे पण काढूया आपण. चला मी याला सुखरूप खाली पोचवतो, इज्जतीत खाली पोचवतो. आणि जर तसा थोडासा कच्चा आहे पण जर या झाडावरती पिकलेला फणस जर भेटला तर आपण त्याला कापून पण दाखवू लगेच. बघा फणस किती मोठा आहे तो. परत इथं एक फणस, त्याच्यानंतर इकडे 2 फणस आहेत. बघा इकडे 2 फणस आहेत. त्याच्यानंतर इथं 2 फणस आहेत. इथं एक फणस आहे. इथं एक फणस आहे. भरपूर फणस आहेत. तरी लय फणस होते इथे, अर्धे तोडले. तर मित्रांनो दुसरा पण तोडून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा हा जरा वेगळा आहे. बघा हा जरा छोटा वाटतो त्याच्यापेक्षा, जड आहे. हां आता हा एक तोडूया. चला. तर मित्रांनो हे बघा जर तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे 2 काढलेत आम्ही. मस्तपैकी 2 फणस काढलेले आहेत. आता हे तात्पुरतं खाली उतरवतो आणि अजून जमलं तर 1-2 फणस घेऊ काढून आम्ही. वरतून फेकले तरी हे काय फुटणार नाही, तर आम्ही आरामात उतरवतोय जेणेकरून खराब नको व्हायला. कळलं. तर आपण आता आरामात खाली त्याला उतरवू, मग अजून जमले तर 1-2 अजून काढू. तर नो हा खाली उतरतोय, बघू शकता तुम्ही. आरामात उतर. सुखरूप उतरला हा खाली. आता हे फणस हे त्याच्याकडे देतो मी आरामात. तर मित्रांनो मी खाली आलेलो आहे आणि आता वरतून आजीकडून फणस पण घेतो, ते पण दाखवतो. आजी खाली जर पडला ना, पाण्याचा मोठा पाईप आहे बरं का डायरेक्ट, त्याच्यामुळे रिस्क आहे तिथं. तर हा बघा हा आपण एक काढलेला आहे, अजून घेऊ. हा बघा हा दुसरा वाला. हा बघा हा कोयता आपण घेऊन गेलतो वरती कापायला, पण मग कोयत्यांनी आपण हातानेच तोडले. अजून एक घेतोय वरतून आपण. येऊ दे. हा बघा हा तिसरा वाला फणस. थोडा इकडे घे. हा आरामात. येऊ दे. बापरे आयशावर. हा बारीक आहे थोडा, पिकलेला फणस आहे, पण त्या बाईने वरतूनच फेकला डायरेक्ट. ठीक आहे, नशीब आपण लहानपणी बॅट बॉल खेळले.
हे बघा मित्रांनो हे बघा आता मस्तपैकी आपले फणस तोडून झालेले आहेत. नको. आणि आता हा पण खाली उतरतोय. मारोडी आयला रक्त निघले इकडं. थोडस लागलं याच्या पायाला. ठीक आहे, झाडावर चढताना कमी जास्त होतच. ओके, हे मोठाले तू घे बस. सोपं वाटलं का रे? ओके, ये इकडे. तर मित्रांनो थांबा. थांब. असं दाखवण्यापेक्षा ना आपण असं दाखवूया. हे बघा, हे तर- दोन फणस तर मित्रांनो हे बघा, हे 2 फणस आणि हे 2 फणस. म्हणजे हे बघा, एकूण आपण आता 4 फणस तोडलेले आहेत मस्तपैकी. त्याच्या मधला हा फणस मस्त पिकलेला आहे. तर आपण थोड्या वेळाने तो कापू पण. हा. चला आता फणस घेऊन आपण आता घरी जाऊया आणि थोडेसे हातपाय धुवून घेऊया, कारण की फणसाला चिक भरपूर असतं. हे बघा, माझ्या या की हात वगैरे जर बघत असाल सगळेच्या सगळे चिक लागलेले आहेत. आता मस्त घरी जाऊ. असे दाखव, मस्त घरी जाऊ. हे बघा, हे बघा हलके वाटतात पण लय जड आहेत. आता हे 4 फणस आपण जरा ठेवू, जे कच्चे ते पिकत घालू आणि जे पिकलेले आहेत ते कापून खाऊ. चला. तर मित्रांनो हे बघा, आपण फणस पण घेतलेला आहे, डायरेक्ट खांद्यावर घेतलेला आहे आणि चालले आता घरी. काय जे बाहेर विकत भेटतात फणस, पण मग त्यांना अशी झाडावरची चव नसते जास्त. ते थोडे कचरट असतात, जास्त गोड पण नसतात. त्यापेक्षा मस्तपैकी असा झाडावरून तोडलेला फणस काढायचा, कापायचा आणि खायचा. चला. मित्रांनो आपण झाडावरून ते फणस तोडलेले बघा, ते आता आपण कापणार आहेत. तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो जे आपण फणस काढलेले, तर आता मी हा बघा मोठा फणस घेतलेला आहे, पिकलेला आहे तो पण बघू शकता. म्हणजे पिकल्यावर ना फणस असा म्हणजे गोड वास येतो चांगला. आणि असे थोडे फार जर जास्त पिकत आले तर हलकेसे काळे काळे डाग पडत चालतात. तर याचा गोड वास येतोय. हा फणस पिकलेला आहे. आपण आज हा फणस कापणार आहे. तर त्याच्यासाठी आपण हा घेतलाय फणस. एका वाटीमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, एका वाटीत तेल घेतलंय आणि मोठा चाकू घेतलाय. तर तेल कशासाठी, तर तेल आपण हातांना लावणार आहे चांगलं आणि चाकूला लावणार आहे, कारण जेव्हा आपण फणस कापतो तर फणसामध्ये भरपूर चीक असतो आणि सगळा तो चीक जर हाताला लागला तर परत निघत नाही, भरपूर टाइम जातो. तर त्याच्यासाठी आधी आपण तेल लावून घेऊ आणि चाकूला सुद्धा तेल लावून घेऊ, मग आपण कापूया. तर बघू शकता इथे मी आता मस्तपैकी हाताला तेल लावून घेतो. बघा, याच्यात आपण तेल काढलेलं आहे. मस्तपैकी ना आपण हाताला तेल चोळून घेऊ, म्हणजे जेणेकरून जर चीक लागला तर आपल्याला काढता येईल. हे चाकू आहे, चाकूला पण मस्त तेल लावून घ्यायचं आहे, कारण की तो चिकना लोखंड बघत ना हातपाय बघत भेंडी चिटकला तर चिटकला. चला आपण आता कापूया. तर बघा मित्रांनो, हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर मस्तपैकी आपले फणस पिकलेले आहेत. हे बघा एकदम गोड झाले. बघा आपला फणस चांगला पिकलेला आहे. आता आपण याला चांगल्यापैकी अजून कापून घेऊ आणि फणसाचे गरे काढून घेऊ, ते पण दाखवतो तुम्हाला. तर बघा, कधी पण ही मधली कटिंग करून घ्यायची. ते का करायचं ते पण सांगतो तुम्हाला. हे बघा, आधी मी ही कटिंग करून घेतो. हा मधला पार्ट कधी पण वेगळा करायचा. हे बघा, आपण आता काय केलं, हा जो भाग आहे मधला, बरोबर, हा मधला भाग आता आपण काढून टाकलेला आहे, जेणेकरून काय होईल, हे बघा, हे फणस आता उघडत नाहीये ना, तर हा जो आपण मधला भाग काढला, हे बघा फणस, हे बघा असं मोकळं होतं चांगलं. हे दिसलं का? हे बघा, हे असं चांगल्यापैकी फणस मोकळं होतं आणि जेणेकरून आपल्याला फणसाचे गरे काढता येतात. त्याला मी तुम्हाला काढून दाखवतो.
तर मित्रांनो आमचा किती पावशेर फणस कापून झालेलं आहे. आता आम्ही खातो. गोड आहे, गोड, भरपूर गोड. खाऊया बघा. तर मित्रांनो फणस अतिशय गोड आहे, खूप गोड आहे. त्याला कारण काय, हे फणस आम्ही झाडावर तोडलेलं आणि पहिली गोष्ट ते झाडावरती पिकलेलं होतं, त्यामुळे खूप गोड आहे. अजून मस्त लागतं बघा. ती बी खायची नाही, ती साईडला काढून ठेवायची आणि ही नंतर भाजून खायची. ही पण भारी लागते. तो हात दाखवून दे. बघा मित्रांनो त्याच्या हाताला काही चिक लागेल नाही, कारण त्याने हाताला तेल लावलेलं मस्तपैकी. हाताला चाकूला तेल लावून घ्यायचं आणि कापून घ्यायचं, जेणेकरून हाताला काही चिक लागत नाही. हे दाखव काय मस्तपैकी निघला बघा. एक पण नाही आला. असं आरामात काढायचं. आता मी लावता मला चिक लागेल कापताना, कारण मी हातात तेल नाही लावलं. तर मित्रांनो बघू शकता दुसरा पण झाला आहे. आता आम्ही असेच हा पण कापून घेतो. हा तर बघू शकता मित्रांनो, आपण एक फणस कापलेला आहे. तर एवढा फणस कापून आपण एवढे त्याच्यातले फणसातले गरे काढलेत. हे बघा, हे बघू शकता. आणि हा एवढा फणस. तर सोपं आहे फणस कापणं. जसं तुम्हाला दाखवलं तसं तुम्ही फणस कापा. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा आपलं फणस कापून झालेलं आहे आणि छान असं गोड गोड फणस पण आहे. तर तुम्ही पण ह्या सोप्या पद्धतीने फणस कापू शकता, खाऊ शकता. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा.